नमस्कार. मी अमिता मेणजोगे आपल्याशी संवाद साधत आहे. साहित्य चपराक मासिकाचा यंदाचा दिवाळी अंक प्रिंट, ऑडिओ आणि ई-बुक अशा तिन्ही स्वरूपात प्रकाशित होतो आहे. संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आणि चपराक परिवाराचे लेखक डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या आठवणींना उजाळा देणारा दीपक पारखी यांचा हा लेख जरूर ऐका. आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चपराकचा दिवाळी अंक मागवून आपली अक्षर दिवाळी उत्साहात साजरी करा. लेखाचं शीर्षक आहे संतवाणी. पुणे महानगरपालिका भवन इथला पुणे महानगर परिवहनचा भला थोरला बस थांबा. इथून लांब पल्ल्याच्या बस सुटायच्या. मनपा ते निगडी या बससाठी लोखंडी पाईपच्या वेटोळ्या कठड्याभोवती प्रवासी उभे असायचे. 9:10 रांग हलायला लागायची. 20-22चा 5.5 फुटाचा तरुण रस्ता दुभाजक ओलांडून हातातील बॅग सावरत लगबगीने येताना दिसला की बस चालक आणि वाहक दोघेही ब्रेक मारून उभे राहायचे. एका सीटवर शंकरराव खरा दृष्टीस पडले तर तो तरुण त्यांच्या शेजारी स्थानापन्न व्हायचा. त्यांच्या गप्पा लोककथा मध्यवर्ती ठेवून सगळ्या ललित विषयांना स्पर्श करीत फिरत राहायच्या. शंकरराव नसतील तेव्हा हा तरुण बॅगेतून पोथीवजा पुस्तक बाहेर काढी. जंगली महाराज समाधीचं वाहत्या बसमधून दर्शन घेऊन झालं की हे पुस्तक कपाळाला लावून त्यातील एक पान उघडलं जाई. एखादा अभंग किंवा ओवी वाचली जाई. तोवर वाकडेवाडी आलेली असे. मग डोळे मिटून अखंड ओठांची पुटपुट चालू होई. पिंपरी यायची तेव्हा तो अभंग किंवा ओवी पाठ झालेली असायची. त्यावरच्या निरूपणाची तयारी झालेली असायची. त्यानंतर पिंपरी ते निगडी या प्रवासात ओळखी पाळखीच्या असामींची दखल घेतली जायची. संपूर्ण चेहऱ्याच्या विविध अवयवांनी हास्य फुलवत त्या असामीला वेढून टाकलं जायचं. निगडीला उतरताच एका स्नातकाची झूल उतरवून जनसंपर्क अधिकारी, पिंपरी चिंचवड प्राधिकरण ही बिरुदावली धारण करत राम देखणे कार्यालयात प्रवेश करीत. 1980च्या सुमाराला राम देखणे नोकरीला लागला आणि मोजक्या काळात ते वाचस्पती डॉक्टर रामचंद्र देखणे झाले. दैनिकं, साप्ताहिकं, मासिकं आणि नियतकालिकं यातून भरघोस लिखाण करत विद्वान म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत गेले. एखाद्या छोट्या देवळात 15-20 प्रेक्षकांसमोर भारूड आणि कीर्तन सादर करता करता चंद्रभागेच्या वाळवंटात हजारो भाविक त्यांनी आपले हक्काचे केले. बालगंधर्व आणि टिळक स्मारक मंदिरात 1200 जाणकारात आपली पताका फडफडत ठेवली. आमचा राम प्राधिकरणात अधिकारी आहे हे अभिमानाने सांगणारी त्यांची आई मी पाहिली आहे. आणि त्याचबरोबर मी जेव्हा कुणाला सांगायचो की मी प्राधिकरणात इंजिनियर आहे तेव्हा लोक मला विचारायचे, प्राधिकरण म्हणजे ते डॉक्टर देखण्यांचं का? 1980 ते 2008 इतक्या प्रदीर्घ काळात आम्ही दोघे एकत्र होतो. आमच्या सहवासाच्या काही मोजक्या स्मृती मला सांगाव्याशा वाटतात. अलका टॉकीज ते उंबऱ्या गणपती चौक या लक्ष्मी रस्त्यावर राम पायी चालला होता. विजय टॉकीच्या आसपास रस्त्यावर पथारी मांडून एक विक्रेता लोकांनी रद्दीत घातलेल्या पुस्तकांची विक्री करत होता. अनेक लोक पुस्तकं चाळत तिथे नेहमी दिसायची. आज मात्र विक्रेत्यापाशी कुणीच नव्हतं. त्यामुळे पथारीवर मांडलेली सारी पुस्तकं विनासायास रामच्या नजरेला पडत होती. एक पुस्तक पाहताच राम चमकला. त्यांनी पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली. गोपानिनाद ही छोटेखानी कादंबरी कुणी रद्दीत घातली होती आणि ग्राहकांच्या प्रतीक्षेत अंग चोरत फुटपाथवर पहुडली होती. गोपानिनाद या अक्षराखाली लेखक रामचंद्र देखणे ही अक्षरं रामनी वाचली आणि मनातल्या मनात एक हुंदका दिला. इतकी परिश्रम करून लिहिलेली आयुष्यातील पहिली कादंबरी अशी केविलवाणी होऊन लेखकाकडे पाहतीये. लक्ष्मी क्रीडा मंदिर इथे आपल्या घरी राम पाय ओढत आला. उदासवाणा बसून राहिला.
रामच्या आईच्या लक्षात आलं की लेकराचं काहीतरी बिनसलंय. मायेने अंजारून गोंजारून विचारून झालं तरी उत्तर नाही. संध्याकाळी राम प्राधिकरण कार्यालयातून परत आला तो अधिकच उदासवाणा होऊन. आईचं काळीज पुन्हा धपापलं. राम, तू मला सांगणार आहेस की नाही काय झालंय ते? राम, अरे बोल ना. रामनं सगळं सांगितलं. सांगताना आणि ऐकताना हुंदक्यांना आवाज नव्हता. आईने मायेने जवळ घेत म्हटलं, राम, तू उद्या पुन्हा तिथे जा आणि मांडलेली सगळी पुस्तकं नजरेखालून घाल. कदाचित तुला तिथे ज्ञानेश्वरी आणि गाथा देखील दिसेल. केवळ यामुळे या दोन्ही महात्म्यांचं जनमानसातलं स्थान कमी होणार आहे का? राम उठून उभा राहिला. डोळ्यातील पाणी निपटून टाकलं आणि लिहायच्या टेबलापाशी अस्ताव्यस्त पडलेले अर्धवटलेले कागद गोळा केले. पेन हातात धरलं आणि मोत्यासारखी अक्षरं प्रसवू लागलं. राम देखणे ते डॉक्टर रामचंद्र देखणे हा प्रवास सुरू झाला होता. रमाकांत कवठेकर या सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शकांचा एकदा मी आणि देखणे यांच्यामध्ये विषय निघाला. त्यावेळी त्यांनी मला एक प्रसंग सांगितला. एका संध्याकाळी शिवाजीनगर स्टेशन भागात कवठेकर आणि देखणे यांची गाठ पडली. दोघे पडले गप्पिष्ठ. उभ्या उभ्याच त्यांची मैफिल जमली. ते दोघे बोलत असताना एक भिकारी तेथे आला. अंगाला आणि कपड्यांना बरेच दिवसात पाणी लागलेलं नाही. नजरेत प्रचंड लाचारी, पायात जीर्ण स्लीपर आणि हातात एक जर्मनची थाळी. थाळीमध्ये कुणीतरी दिलेला शिळा भात. तो भिकारी त्या दोघांपाशी येऊन उभा राहिला आणि आशाळभूतपणे काहीतरी मागत राहिला. यावेळी माऊलींनी पसायदानातून परमेश्वरापाशी काय काय मागणं मागितलं याची चर्चा चालू होती. त्या दोघांच्या कप्पांशी काहीही देणं घेणं नसलेला तो भिकारी पाठ सोडेना. त्यामुळे दोघेही थोडे बाजूला सरकले. तर तिथेही तो भिकारी तोंड विंगाडत आलाच. त्या भिकाऱ्याला कवठेकर म्हणाले, मी जर तुला काही दिलं तर त्या बदल्यात तू मला काय देणार? त्या भिकाऱ्याने चटकन आपली थाळी पुढे केली. त्याच्या या अनपेक्षित कृतीमुळे कवठेकर आणि देखणे दोघेही अचंबित झाले. स्वतःला सावरत कवठेकरांनी हात पुढे केला आणि भिकाऱ्याने ते याचकाच्या हातावर थाळीतील भाताचा घास ठेवला. प्रसादाचं सेवन करावं या निष्ठेने कवठेकरांनी तो घास साश्रू नयनाने तोंडात घातला. आता अनपेक्षित कृती करायची पाळी कवठेकरांची होती. त्यांनी अंगातला कुर्ता काढून त्या भिकाऱ्याच्या हातावर ठेवला आणि म्हणाले, भावा, खिशात काय पैसे असतील ते आणि हा सदरा स्वीकार. आपल्याला एका महान माणसानं नेमकं काय दिलंय याची सुतराम कल्पना नसलेला तो भिकारी कुर्ता घेऊन निघून गेला. चर्चेला पूर्ण विराम मिळाला होता. अधिक मोठं कोण याची स्पर्धा पूर्ण झाली होती. देखणे नामक निर्णयाधिकारी स्तब्ध उभे राहिले. कवठेकरांनी स्पर्श करून देखण्यांना हलवलं आणि म्हटलं, देवा, आता एक काम करा, मला एक 25-30 रुपये द्या, म्हणजे मी रिक्षा करून घरी जाईन. असा बनियनवरनं कसा फिरू? एक अभियंता म्हणून प्राधिकरणाच्या साईटवर दिवसभर काम केलं की मरगळ किंवा शीण यायचा. अशावेळी जनसंपर्क अधिकारी या केबिनमध्ये गेलो आणि परिचित हसू आणि आवाज कानी पडला म्हणजे सगळा शिणवटा निघून जायचा. गप्पांच्या ओघात जाता जाता एखादा बोधप्रद अनुभव देखण्यांनी सांगितला नाही असं व्हायचं नाही. दीपक, आम्ही कारेगावला होतो. मी असेन 12-15 वर्षांचा. माझे वडील भिक्षुकी करायचे. पंचक्रोशीतील सर्व हिंदू समाजातील लग्न वडिलांनी लावलेली असायची. त्यांना प्रचंड मान होता गावागावात. एक दिवस पोलीस शिपाई घरी आला आणि आईला भटजी बुवा कुठे आहेत असं विचारायला लागला. आईने ते घरात नाहीत म्हणून सांगताच किंचित कडवटपणे तो म्हणाला की त्यांची आठवण आमचे साहेब काढत्यात. काहीतरी मॅटर झालाय. ते आलं रे आलं की धाडून द्या त्यासनी. आई बावरली. वडील आल्यावर त्यांना आईनं निरोप दिला. मॅटर झालाय याचा उलगडा शिपायांनाच केला नव्हता तर ही माऊली काय करणार? वडील तडक साहेबाची गाठ घ्यायला गेले. एरवी या बसा म्हणणारे साहेब गुरकावून बोलायला लागले.
वडिलांनी शांतपणे काय झालं हे विचारताच वडिलांचा शांतपणा पाहून साहेब करवादले. झालं होतं असं की शेजारच्या कुठल्याशा गावात एका अल्पवयीन मुलीचं लग्न लावण्यात आलं होतं. तिच्या पालकांइतकेच लग्न लावणारे गुरुजी देखील कायद्याने दोषी होते. पंचक्रोशीतील सारी लग्न देखणे गुरुजीच लावत होते, कारण त्या भागात दुसरा भिक्षुकी करणारा ब्राह्मण नव्हता. वडिलांनी तक्रारीतील दिवस आणि वेळ विचारली. ती माहिती साहेबांनी तयारच ठेवली होती. तो दिवस 7-8 महिन्यांपूर्वीचा होता. शेकड्याने लग्न लावणाऱ्या वडिलांना त्याचं नीटसं स्मरण होईना. किंचित धास्तवलेल्या वडिलांनी साहेबाला विनंती केली की तुमचा शिपाई माझ्या घरी पाठवा आणि घरून त्यावेळच्या माझ्या रोजनिशा मागवा. मी कुठेही जात नाही. झालं. शिपाई तासाभरात एक पुठ्ठ्याचं भाड घेऊन आला. ते बाळ वडिलांच्या ताब्यात न देता साहेबांनी ओढून घेतलं. मुखपृष्ठावर सुवाच्य अक्षरात लिहिलं होतं, दिनांक अमुक अमुक ते दिनांक अमुक अमुकपर्यंत. साहेबांनी ती विशिष्ट तारीख असलेलं पान काढलं. त्यावर लिहिलं होतं, आज कीर्तनाच्या निमित्ताने कोकणात आलो. कीर्तन लोकांना खूप आवडलं. साहेबाचा चेहरा बदलत गेला. त्यांनी क्षमा मागायला सुरुवात केली. खूप दिवसांनी उलगडा झाला की एरवी ते लग्न लावण्यासाठी यजमानांना देखणे गुरुजीच लागले असते, परंतु मुलगी अल्पवयीन असल्यामुळे देखणे गुरुजींना विचारायचं पालकांना धाडस झालं नाही आणि गुरुजी कारेगावात नसून परगावी गेल्याची माहिती त्यांना मिळाली होती. म्हणून गावातील गुरवाकडून त्यांनी लग्न लावून घेतलं. देखणेंनी ज्येष्ठ देखण्यांचा किस्सा सांगितला आणि त्याचा माझ्यावर मोठा परिणाम झाला. साईटवरच्या ढोबळ घडामोडी मी नोंदवून ठेवायला लागलो. एक दिवस देखणे माझ्याकडे आले होते. ते 1982 साल असावं. माझ्या वडिलांशी त्यांच्या गप्पा चालू होत्या. त्यावेळी देखणे दोस्ती नावाच्या मासिकाच्या संपादकीय मंडळात साहित्यिक उमेदवारी करत होते. बोलता बोलता माझ्या वडिलांच्या म्हणजे कैलासवासी गोगम पारखी यांच्या सांगते ऐका या सिनेमाच्या आठवणी निघाल्या. ही कादंबरी कशी लिहिली आणि त्यावर अनंत माने यांनी लेखक म्हणून वडिलांशी कसे संबंध ठेवले हे देखणेंना सांगितलं. यावर काका, तुम्ही हे सारं दोस्तीच्या दिवाळी अंकासाठी लिहाल का असं विचारलं. वडिलांनी अतिशय आनंदाने हो म्हटलं. परंतु हे होणं नव्हतं. काही महिन्यातच वडिलांचं निधन झालं. आज 2022 मध्ये एका मासिकाच्या दिवाळी अंकासाठी मी सांगते ऐकाची जन्मकथा लिहिली, पण दैव दुर्विलास कसा असतो बघा. ती नजरेखालून घालण्याआधीच देखण्यांचं निधन झालं. माझी पत्नी तिच्या मैत्रिणीसमवेत मुलुंडला एका सिनेमाला गेली होती. हा सिनेमा वारीशी संबंधित होता. पत्नीच्या शेजारी एक 50शीच्या बाई बसल्या होत्या. सिनेमा चालू असताना त्या सारख्या नाक ओढत होत्या. पत्नीला शंका आली की त्या बाई रडतायत. सिनेमा सुटला. प्रेक्षागृहाचे जिने उतरताना त्या बाईंकडे पत्नीने पाहिलं. त्या खरोखरच रडत होत्या. माझ्या पत्नीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, काय झालं? त्या म्हणाल्या, हा सिनेमा पाहताना मला मी वारीचा घेतलेला अनुभव आठवत राहिला. मी देखणे महाराजांच्या दिंडीत होते. त्यांच्या सहवासात पावन झाले. आणखीन एक सांगते, वारीच्या काळात माझा वाढदिवस होता हे महाराजांना कसं समजलं माहीत नाही. त्यांना सत्कारार्थ मिळालेली शाल माझ्या खांद्यावर ठेवली. मी तो प्रसाद मानते. वासुदेव, पोतराज, प्रवचनकार, कीर्तनकार, भारुडकार, सव्यसाची लेखक आणि जनसंपर्क अधिकारी अशी अनेक रूपं मी रामची अनुभवली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर रामचंद्र देखणे ही घोषणा होण्यापूर्वीच रामचंद्र अनंत हे विद्यापीठ अनंतात विलीन झालं. एक सुहृद या नात्याने हे शल्य मनात कायम घर करून राहील.